एकदम जवळ येऊन पोचलोय आपण. आत्ता जे दृश्य आहे ना ते दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ट्रॅव्हल विथ निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे सह्याद्रीतल्या डागभैरी ह्या ट्रेकला आलो आहे. तर आज आपण आत्ता जामवली या गावामध्ये आहे. इथूनच आपण ट्रेक केला आहे. माझ्या समोरच्या बाजूला महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे. दर्शन घेऊन आपण आता ट्रेकला सुरुवात केली आहे. समोर पार्किंग पण आहे, ते पण दाखवतो. आपला 90 किलोमीटरचा प्रवास हा कंप्लीट झाला आहे. आता ट्रेकला सुरुवात केली आहे. बघूया ट्रेक कसा होता आणि कसा नाही, आणि व्हिडिओही कसा होईल तेही बघूया. तर मी तुम्हाला समोर पार्किंगची व्यवस्था कशी आहे तेही दाखवतो. सगळं ट्रेक कसा कुठून चालू केला तेही सांगतो तुम्हाला. या इथे समोर महादेवांचं मंदिर आहे. कोंडेश्वर म्हणून मंदिराचं नाव आहे. त्याच्याच वरच्या बाजूला थोडासा असं मैदान टाईप आहे, तिथं पार्किंग केली आपण गाडी. चांगलं आहे. तिथूनच आपण एक असा मंदिराच्या खाली आलो आणि इथून दर्शन घेऊन ह्या मार्गाने तिथेच मंदिराच्या बाजूने आपल्याला असा ट्रेक आहे. ट्रेक सोपा आहे. आपल्यावर काही मंडळी जोडली आहेत. मी आधी ज्या ठिकाणी राहत होतो, आता त्या ठिकाणाचं नाव नाही सांगता येणार. मी आधी ज्या ठिकाणी राहत होतो त्या सोसायटीतली काही मंडळी आपल्याला जोडली गेली आहेत. ती कोण आहेत काय त्यांची ओळख करून देतो, आणि डागभैरीचा आपला हा ट्रेक कसा होईल कसा नाही हेही सांगतो. सॉरी, माझ्या मागच्या साईडला ऊन आहे त्यामुळे मी थोडा गोल फिरलो. ठीक आहे, काय हरकत नाही. बघूया चला ट्रेक कसा होईल आपला आणि कसा नाही. मार्ग सोपा आहे, चांगला आहे. आणि आत्तापर्यंतचा इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो. जिथे किल्ल्यावर किंवा जिथं लेण्या आहेत, जे मंदिर आहे तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून, तिथे जायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो. आणि नॉर्मल आहे, एवढं काही अवघड नाही आहे. तिथे जसं जसं पुढं जाईल तसं तसं तुम्हाला सांगत जातो. आता ही मंडळी आपल्याला जोडलेली आहेत. ही जी पुढं चालली आहेत यांची पण ओळख करून देतो थोड्याच वेळात. आपल्याबरोबर आज जी मंडळी जोडली त्यांची ओळख करून देतो. पहिले सर्वप्रथम म्हणजे विवेक दादा. यांनी आपल्याला काल सुचवलं की, मी ह्यांना काल रात्री विचारलं होतं की कुठं जाणार आहे तुम्ही. त्यांनी डागभैरी सजेस्ट केलं. विशालदादा आहेत, परत अर्णव आहे आणि आदित्य, अशी ही मंडळी आपल्याबरोबर जोडली गेली आहेत आज. तर हा ट्रेक कसा होतोय कसा नाही, ट्रेक ॲडव्हेंचर होणार आहे आपला. आपण त्याचा अनुभव पण घेऊया आणि काय मजा येते हे पण बघूया. तर आज आपल्याबरोबर 2 छोटे मेंबर आहेत. त्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तेही आपल्याला घेऊन जाणार आहेत. तर चला तर मग पुढच्या प्रवासाला लागूया. आपल्याला जायचं तिथे. त्या माझ्या मागे तुम्ही आता दिसतंय का नाही माहीत मला, मागे डागभैरीचा जो डोंगर आहे ना तो दिसतोय आपल्याला. तर बघूया आपण कसा ट्रेक होतोय कसा नाही. चला पुढच्या प्रवासाला निघूया. साधारणतः 5 मिनिटाचं अंतर आपण पार्क केल्यानंतर ना आपल्याला एका झाडावरती आहे ना बोर्ड पाहायला मिळतो. तुम्ही बोर्डच्या माध्यमातून पुढं जाऊ शकता. एक चांगली निशाणी आहे आपल्या सगळ्यांसाठी, तीही दाखवतो तुम्हाला. या इथे ना ढाकगड म्हणून बोर्ड लावला आहे बघा. या इथून आपल्याला असं जायचं. मार्ग एकदम सुंदर आहे. सुरुवातीपासूनच मार्ग चांगला आहे. अनेक रस्ते येण्यासाठी इकडे. फक्त एक वाईट अशी गोष्ट वाटते की जे महादेव मंदिर आहे थोडंसं इग्नोर करा. मागं माझ्या ऊन आहे त्यामुळे माझा चेहरा दिसतोय का नाही मला पण माहीत नाही. त्या मंदिराच्या इथे आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की बऱ्याचशा तिथे बिअरच्या बॉटल्स किंवा खाद्यपदार्थ किंवा पत्रावळ्या असंच टाकून दिले. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आला ना तेवढंच करा. त्याचा नायनाट करू नका. नसन जमत तर येऊ नका ह्या साईडला. एवढ्या असंख्य बाटल्या पडल्यात ना, म्हणजे मला ती इच्छा पण नाही दाखवायची, पण एक सांगतोय की लोक कशा प्रकारे त्याचा हे करतात. ठीक आहे, काय हरकत नाही. मार्ग बघा, दोन्ही बाजूला झाडी, त्याच्यामधून आपण चालू.
आम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहे ना तिथून काय नजारा दिसतोय, कॅमेरात किती दिसेल आणि किती नाही ना नाही सांगू शकत. तुम्हाला नजारा दाखवतो. हा समोर ढाकचा किल्ला आहे आणि खाली पूर्ण असं धुकं आहे. काय खतरनाक व्ह्यू दिसतोय ना इथून. समोरचा डोंगर बघा, त्याचा आकार आहे ना अप्रतिम अप्रतिम खतरनाक. आणि हा नजारा बघा, खतरनाक खतरनाक आहे. ऊन थोडं इकडे असतं ना, खूप पुढे थोडंसं ऊन इकडे असते किंवा आपण थोडंसं अजून कुठे जवळपास असताना आपल्याला वज्र पाहायला मिळालं असतं असं मला वाटतंय. काय नजारा आहे ना, खतरनाक बघण्यासारखा नजारा आहे. समोर तो ढाकचा डोंगर आहे बघा. आपल्याला तिथे जायचं आहे आता. मस्त. चला पुढच्या प्रवासाला निघूया. इकडे फोटो सेशन चालू आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे, मस्त. ऊन आहे पण थकवा जाणवत नाही. एक नंबर. वाट बघून एका ट्रेकची आठवण आली, तो म्हणजे अंदरबन. मी गेलो अंदरबनला. वाट बघा कशी आहे, सेम अंदरबन. आणि इथे एक चांगली गोष्ट केली ट्रेकर मंडळींनी, रिबिन्स लावल्यात रस्ता चुकू नये म्हणून. त्याच्यासाठी रिबिन्स लावल्यात. आणि बोर्ड पण आहेत ढाकगड म्हणून, पिवळ्या कलरचे सगळीकडे बोर्ड लावलेत. इथे पण रिबिन आहे. मार्ग एवढा थ्रिलर आहे ना, खतरनाक एक्सपिरियन्स राहा. पूर्ण जंगल ट्रेक आहे. मध्ये मध्ये थोडा सपाट भाग मिळतोय, नंतर जंगल चालू होते. आणि जे काय वारं सुटलंय, खतरनाक वारं सुटलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. एकदम जवळ येऊन पोचलोय आपण. आत्ता जे दृश्य आहे ना ते दाखवतो तुम्हाला. समोर ढाकचा जो डोंगर दिसतोय आणि त्याच्या बाजूला एक सुळका आहे. ह्या सुळक्याला काय म्हणतात ना तर मला कमेंट करून कळवा सगळ्यांनी. खतरनाक दृश्य दिसते, खतरनाक. ह्या वाटेने वरती आलोय. वारं खूप आहे, आवाज येतोय का नाही माहित नाही. विश्रांती करतो. इथे एक बोर्ड लागलाय, इथून खाली जायचं. वाट बघा की.
हात नको हलू. निवांत ये काय नाही करत. निवांत ये. हात नको लावू. बघून हात ठेव. घाबरू नको. काय नाही करत. हात असा हलवायचा नाही. उलटा उतर. तिथं हात लाव. हां या लागले उलटा हो. हाय इकडे पाय दे. हां इथं पकड. हात पकड आधी इथं. हां ठेव पाय खाली. बस ओके. फक्त मी कसं उतरतो तेवढं बघा. वार नाही आरामात. आहे इथं आहे. इथनं पुढे जात नाही थोडा. इथनं पुढे जात नाही. बसून उतरा. बसून खाली बसा. उतरा. बसा खाली. बसा. येऊ इथं बसा खाली. उलट फिरून उतरा काका. उलट व्हा. उलट नाही चालतंय. सरळ या. मी असं सरळ चालूय. टप्पा पार झाला आणि आता आपण दुसऱ्या अशा अवघड टप्प्यात पोहोचलो येऊन. या ठिकाणी बघा असे अँगल लावलेत जाण्यासाठी. या अँगलने आपल्याला जायचं. अवघड आहे.
बसूनच जावं लागणार आहे पद्धतीने. इथे एक पाय, इथे एक पाय, इथे एक पाय, इथे एक पाय. हां या चल. त्या खोप्या आहेत ना अशा, त्याला पकडायचं आधी हाताने. वरती पकड, त्या खोपीत टाईट पकड. खाली खाली खाली, इथं पुढे घ्या हात अजून. हां ठेव पाय, तिथं ठेव पाय. कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. इथे इथे आणि इथे जायचं आपल्याला वरती. वरची खोपी त्याच्यात पकड पहिलं. गाईड आदित्य, गाईड कर ना त्याला, गाईड कर. हां चल 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 पुढं जागा कर त्याला. सोड 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 त्याला जागा कर. तो येतो. घाबरू नको, मनात काय नको आणू, चालत राहा. आणि हे तार पकड, गॅप गॅप ठेवा थोडी. पायऱ्याच आहेत. खतरनाक एक्सपिरियन्स खतरनाक आहे. जय श्रीराम. हे बघ हे बघ, एक हात इथं एक हात इथं असं. काका काय सांगते बघ, पोपड्या धरायला कळलं का आरू आधी धरायला. आणि हे दोन एकत्र पकडू नका, बोट चेमता असं. हा बघ काय ऐका, सगळं सांगायचं ऐका. पाय द्यायचं, पाय पडला इथं, पाय पण पडायचं. तर चला येताना पडतो. चला आणि तिन्ही दोऱ्या पकडा. एका दोरीच्या भरोश्यावर राहू नका. ये चल. आहे आहे आहे. हा या दोरीने वड. दोरीने वड, दोरीने वड. वर पकड दोरी, वड वड. तिथं वरती पाय ठेवायला. वड वड वड. नाही काय होत. चल चल वर पाय ठेव तिकडे पलीकडच्या बाजूला. तिन्ही दोरी पकडणार. हाय की तिन्ही दोरी पकड. तिन्ही एक पण नको, तिन्ही पकड. यार नो या तिन्ही दोरी पकड. दोरी पकड, दोरी सोडू नको फक्त. घट्ट दोरी पकड, घट्ट. तुम्ही त्याच्या मागं राहा. हां ये चल. घाबरू नको. रिलॅक्स रिलॅक्स. चल आलाय आलाय आलाय. एकच जण आहे ना. हां हे दोघंच राहिले दादा. दोघं जाऊन खाली नाही हे दोघंच आहे. खाली नका बघू म्हणाव. नाही बघ, तुम्ही या वर चला. दोरीला पकड.
मागे खाली बघा, खाली आलं. नाही ती येतात ना उतरतात चढतात भाऊ कोणाला घ्यायला पाहिजे ना रे. ऐका हो तुम्ही वरती येताना की तुम्ही आरू इथं आरू वरती या ओढू नको. हा ओढू नको, दोरी पकड. चल चल वर ये वर ये वर ये. घाबरत असेल तर निघू नका बरं का वरती. हा त्याला इथंच बसव. नाही नाही बिंदात जावा काही होणार नाही घाबरत थोडं भीती वाटत ना नकाच नाही पाय सात टाकला हात सात टाकला इथं वाचवा. या हळूहळू या हळूहळू हळूहळू ट्रॅव्हल विथ निखिल. आरू इंस्टाग्रामला काय पेजचं नाव? अच्छा, मी पण गडकोटच फिरतो सगळीकडे. या 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 तू चल पुढं, तू चल पुढं. पाय इकडे टाक, पाय इकडे. हा, बाहेर पड. पहिलं पकड, पहिलं पकडायचं आधी. थांब इथं, तिथंच थांब. बरोबर करेक्ट चल. इथून 360 मागचं पण दिसतं का सगळं मी दिसतो का त्यात आधी चल पुढं. हो. इंस्टा 360. चल पुढं. चला हे असे खापे असतात ना, हे पकडायचं असतं. पूर्ण कातळात कोरलेले. कातळ पूर्ण फोडले आणि काही लोक आहेत बघा कशा पद्धतीने नावं लिहिली आहेत. मस्त नजारा आहे, पण आता एवढं स्पष्ट दिसणार नाही पुढं, कारण सगळं पांढरं झालं. हे समोरच दिसतंय. अशा तऱ्हेने आपण आता घरी पोचलो आहे. साधारण मला घरी येऊन 1 तास झाला. फ्रेश वगैरे झालो आणि व्हिडिओ काही मी पुढे रेकॉर्ड केला नाही, कारण सगळं इक्विपमेंट आपल्या बॅगेमध्ये होते. त्यानंतर खाली उतरणे, परत वरती जाणे, परत त्या 2 मुलांना पण घेऊन यायचं होतं, आदित्य आणि अर्णवला. त्यामुळे व्हिडिओ काय रेकॉर्ड केला नाही. तर जेवढा व्हिडिओ झाला आहे छोटासाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि 1 लाईक तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गडावर. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.